सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील पुरमेपाडा धरण प्रकल्पाच्या भूसंपादनानंतर गेल्या 6 दशकांपासून प्रलंबित असलेल्या न्याय मोबदल्याच्या प्रश्नाला आता नव्याने वाचा फुटली आहे। 1960च्या दशकात शासनाला जमिनी देऊनही उर्वरित मोबदला, 7/12 उत्तरांवरील नोंदी आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या पुरमेपाडा, बेंद्रेपाडा व सुळेवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या हक्कांसाठी प्रशासनाकडे धाव घेतली। भाजप धुळे ग्रामीणचे उपजिल्हाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन शाखेत उपजिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी संजय बागडे यांची प्रत्यक्ष भेट घेतली। यावेळी शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसमोर आपले प्रलंबित मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करत धरणग्रस्त कुटुंबाच्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या। प्रशासनाने अत्यंत प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या संवेदनशील प्रश्नाची गंभीर दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला। उपजिल्हाधिकारी तथा पुनर्वसन अधिकारी संजय बागडे यांनी शिष्टमंडळाला आश्वस्त करताना स्पष्ट केलंय या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लवकरच प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, पुनर्वसन, भूसंपादन आणि पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक आयोजित केली जाईल। या बैठकीत सर्व जुन्या कागदपत्रांचा आणि कायदेशीर मुद्द्यांचा सखोल आढावा घेऊन धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची प्रक्रिया गतिमान केली जाईल अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली। अधिकाऱ्यांच्या या आश्वासक भूमिकेमुळे वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या स्थानिक ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला। 1959 आणि 60च्या दरम्यान धुळे तालुक्यातील पुरमेपाडा येथे वेस्टर्न कांदेसच्या त्या तत्कालीन एजन्सीच्या माध्यमातून एक पाण्याचा साठीचा प्रकल्प हा पुरमेपाडा धरण तयार झालं। त्या काळामध्ये शेतकऱ्यांना फक्त पहिला हप्ता जो होता पेमेंटचा तो मिळाला, शेतकरी त्या ठिकाणून निर्वासित झाले। नंतरच्या काळामध्ये धरणाचा जे काम होतं ते अपूर्ण होतं, ते 2010 पर्यंत त्याचं काम सुरू होतं, परंतु गेल्या या 50 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काम अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आपल्या पेमेंटसाठी काही प्रयत्न केले नाहीत। परंतु आता ज्या वेळेला शेतकऱ्यांना जाणीव झाली की प्रकल्प पूर्ण होऊन देखील आम्हाला पुढचं पेमेंट मिळत नसल्यामुळे आज सर्व शेतकरी हे गेल्या 2-3 महिन्यापासून माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना भेटले। त्यानंतर राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब यांना भेटून त्यांनी आपली कैफियत मांडली। बावनकुळे साहेबांनी कमिशनर साहेबांना फोनवर त्या संदर्भात सांगितलं की या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून, आणि कमिशनर साहेबांनी सांगितल्यानंतर तिकडून आम्ही या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून माननीय पुनर्वसन अधिकारी बागड साहेब यांची या ठिकाणी आज आम्ही भेट घेतली आणि त्यांनी सर्व संबंधित पाटबंधारेचे अधिकारी असतील, प्रांत साहेबांचे अधिकारी असतील, भूसंपादनाचे अधिकारी यांना बोलून या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की येणाऱ्या महिन्याभराच्या काळामध्ये प्रांत साहेब मीटिंग लावतील, त्या संदर्भातले सर्व आपली कागद शोधून तुम्हाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतील असं आम्हाला आश्वासित केलं। त्याबद्दल आम्ही प्रांत मदत व पुनर्वसन अधिकारी बागड साहेब यांचे आभार मानतो। या ठिकाणी आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे।